नमस्कार मंडळी. आज एक वेगळा विषय घेऊन आपल्या समोर बोलत आहे. हा विषय थेट तुमच्या आमच्या घराशी नव्हे नव्हे तुमच्या आमच्या प्रकृतीशी, आरोग्याशी संबंधित. मागच्या काही दिवसांमध्ये समाज माध्यमांवर एक क्लिप व्हायरल होते. त्या क्लिपची भरपूर चर्चा सर्वदूर झालेली. अगदी सद्गुरूंनी सुद्धा ती क्लिप पाहिली आणि त्याच्यावर त्यांना आपलं मत व्यक्त करावंसं वाटलं, अशी ही क्लिप आहे. कोणती क्लिप आहे? क्लिप छोटीशीच आहे. नवरात्र येऊ घातलेले होते, त्या पार्श्वभूमीवर ही क्लिप प्रसारित झाली. नवरात्र हा सण तुम्हा आम्हा सर्व हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र अशा प्रकारचा सण. आपण सारेजण त्या ईश्वरीय तत्वाची, त्या देव तत्वाची, त्या मातृतत्वाची आराधना या कालखंडामध्ये करत असतो. त्यामुळे हे तत्व पृथ्वी तलावर हे जागृत झालेलं असतं. ती आराधना करण्यासाठी आपण सारेजण व्रत करतो, उपवास करतो. स्वाभाविकरित्या या उपवासामध्ये फळादी पदार्थ हे जास्त प्रमाणात सेवन केले जातात. अन्य सर्व पदार्थ या कालखंडामध्ये वर्ज्य असतात. आणि या पार्श्वभूमीवर एक क्लिप व्हायरल झालेली आहे, ज्या क्लिप मध्ये असं दाखवलं गेलं म्हणजे ते प्रत्यक्ष घडत होतं, त्याचं चित्रीकरण त्याच्यामध्ये केलं गेलं. खजुरांची पॅकिंग करणारी फॅक्टरी आहे. तो व्यवसाय जिथे चालतोय ती जागा आहे. आणि ही एका विशिष्ट धर्माची मंडळी सारेजण त्या खजुराच्या व्यवसायामध्ये असतात, हे तुम्ही आम्ही सारेजण जाणतो. हे सारेजण पॅकिंग करताना, त्या खजुरांची पॅकिंग करताना ते खजूर उष्टावून दाताने चावून हे खजूर पॅक करत. क्लिप व्हायरल झाली, सगळीकडे खळबळ उडाली. येणाऱ्या नवरात्रामध्ये आपण कुणीही खजूर खायचं नाही वगैरे अशा प्रकारचे संदेश सर्वत्र व्हायरल व्हायला लागले. इतके संदेश व्हायरल झाले की थेट सद्गुरूंचं, इतक्या महान व्यक्तीचं सुद्धा एक स्टेटमेंट या निमित्तानं प्रसारित झालं. सद्गुरूंनी म्हटलं की अशा प्रकारे दातांनी चावून खजुरामधल्या बिया बाहेर काढण्याची व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल होते. त्यामुळे लोकांनी ज्या खजुरांमध्ये बी नसेल, असे ज्याला सीडलेस म्हटलं जातं, तसे सीडलेस डेट्स म्हणजे बिया काढलेले खजूर खाऊ नयेत असं त्यांनी म्हटलं. पण प्रश्न हा पडतो की हा विषय खरंच केवळ बिया काढलेल्या खजुरांपर्यंतच मर्यादित आहे का? तर लक्षात येतं की नाही, असं नाहीये. हा त्याच्या पलीकडचा विषय. म्हणजे या विशिष्ट धर्मियांच्या मनामध्ये जिहाद ही विकृती इतकी भिनवण्यात आलेली आहे की जो काही मार्ग दिसेल त्या मार्गाने हिंदू समाजाच्या श्रद्धांवर घाला घालणं, त्यांना कशा प्रकारे बाटवता येईल, त्यांना कशा प्रकारे त्रास देता येईल, त्यांच्या श्रद्धांचं कशा पद्धतीने हनन करता येईल, ही विषवल्ली या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या समाजातल्या मंडळींच्या मनात इतकी बिंबवलेली आहे की आज सामान्यातला सामान्य मुस्लिम माणूस सुद्धा त्याला दबावाला, त्या गोष्टींना बळी पडलेला आहे आणि तो अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करताना दिसतो. आणि याच्यातून जे जिहादचे वेगवेगळे प्रकार आपण पाहतोय, त्याच्यातला हा फूड जिहाद हा प्रकार पुढे आलेला आपल्याला दिसतो. फूड जिहाद कशा प्रकारचा आहे? तर यू विल नॉट बिलीव्ह, आज आमच्या आजूबाजूच्या परिसरात जर आपण नजर फिरवली तर आमच्या आजूबाजूला असणारा फळ विक्रेता, जो रोजगार कधी काळी तुमचा आमचा माणूस तिथे करत होता, फळाची टोपली घ्यायची, त्याच्यामध्ये फळं भरायची, दारोदार जाऊन फळं विकायची,
किंवा त्या गाड्यावर फळं रचायची आणि ती प्रत्येकाच्या रस्त्या रस्त्यावर फिरून दारापर्यंत जाऊन ती फळं विकायची, किंवा त्या मंडईमध्ये बसायचं, ते मंडईतले गाळे आमचे होते, त्या गाळ्यांमध्ये बसायचं, तिथून फळ विक्री करायची. आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर फळ विक्रीच्या व्यवसायामध्ये मुस्लिम समाजातल्या मंडळींनी शिरकाव केलेला आहे, त्याच्यावर कब्जा केला इथपर्यंत सुद्धा ठीक होतं. पण केवळ कब्जा करून ही मंडळी थांबली नाहीत, तर त्या माध्यमातून फूड जिहाद करतात आणि अत्यंत घृणास्पद वाटावेत अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या समोर येतात. मग कधीतरी त्या फळांना उष्टावून ठेवणं अशा प्रकारचा प्रकार असेल, किंवा त्या ज्यूस मध्ये थुंकी मिसळणं अशा प्रकारचा प्रकार असेल, अगदी त्या नारळ पाण्यामध्ये असेल किंवा फळांच्या रसांमध्ये असेल, मूत्र मिसळण्यापर्यंतची मजल या सगळ्या मंडळींची गेलेली, आणि जेणेकरून हिंदू समाजाच्या श्रद्धांचं हनन करावं, हिंदू समाजाला त्रास द्यावा, या पद्धतीचं हे वागणं, हे जिहादी मनोवृत्तीचं वागणं आहे, हे जिहाद आहे. आणि ह्या आपण समजून घेतला पाहिजे, त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. केवळ फळांच्या माध्यमातून असा जिहाद केला जातो असातला भाग नाहीये, तर इतर सुद्धा अनेक व्यवसाय आहेत जे खाण्यापिण्याशी संबंधित आहे, त्या माध्यमातून सुद्धा हे प्रकार चाललेले आपल्याला आढळून. आज मुंबई, मला आठवतं लहानपणी मुंबई परिसरामध्ये नाक्या नाक्यावर तो नारळ पाणीवाला असायचा, हा आपला केरळी बांधव असायचा. हा केरळी बांधव ते नारळ शाळ विक्रीसाठी ठेवायचा, नाक्यावर असायचा, इस्पितळांच्या दारामध्ये असायचा, आणि मग तो केरळी बांधव आमचा नारळ सोलून आम्हाला त्याच्यातलं पाणी प्यायला द्यायचा. आज हा केरळी बांधव कुठे आहे? आज त्याचे ते रुग्णालयांच्या दारातले त्या नाक्यावरचे स्टॉल नारळांचे कुठे आहेत? आज त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे बांगलादेशी मुस्लिम. तो बांगलादेशातला आहे आणि ठळठळीतपणे तो बांगलादेशाची त्याची ओळख ठसठशीतपणे तुम्हाला दाखवतो. पण तुम्ही ते समजून घ्यायला तयार, तुम्ही जरा उघड्या डोळ्याने फिरा. हे नारळ पाणीवाले जे तुमच्या नाक्यावर येऊन तुमच्या उरावर बसलेले आहेत, हे केवळ मुस्लिम नाही आहेत, हे रोहिंग्या आहेत, हे केवळ मुस्लिम नाही आहेत, हे बांगलादेशी घुसखोर आहेत, आणि त्यांनी तुमच्या इथला सगळा व्यवसाय तर कब्जात घेतलेला आहे, तुमच्या आर्थिक नाड्या आवळलेल्या आहेत, तुमच्याकडनं पैसे घ्यायचे व्यवसाय करून आणि ते पैसे जिहादसाठी वापरायचे, अशी ही दुष्ट साखळी या सगळ्या मंडळींनी तयार केली. मी म्हणतो हे ठसठशीतपणे त्यांची ओळख देऊन सांगतात की आम्ही बांगलादेशी आहोत, पण तुम्हाला ओळखता येत नाही, कारण तुमचं अज्ञान आहे. ओळखायचा एक एकदम साधा प्रकार सांगतो. काही जण आता आपण स्कॅन करायला लागलेलो आहोत, मग जीपे करत असताना जेव्हा स्कॅन करतो तेव्हा त्या स्कॅनरवर नंबर येतो, नाव येतं, आणि मग ते नाव जेव्हा मुस्लिम दिसतं, म्हणजे स्टॉलचं नाव वेगळं असतं, पण तिथे ज्याचं अकाउंट आहे ते नाव मात्र मुस्लिम येते, आणि मग आपल्याला कळतं की अरे हा ठेला कुठला तरी मुस्लिमाचा आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन ही मंडळी ठळठळीतपणे ओळख सांगतात. ते ओळखायचं कसं याचं एकच उदाहरण मी सांगतो. आपल्याकडे गुगल असेल, त्या गुगलमध्ये जा आणि बांगलादेशचा त्यांच्या देशाचा ध्वज, राष्ट्रध्वज हा पहा. त्या राष्ट्रध्वजामध्ये दोन रंग आपल्याला आढळतात, एक गडद हिरवा आहे आणि दुसरा गडद लाल. जर तुम्ही बांगलादेशची क्रिकेटची टीम, क्रिकेटचा संघ जर पाहिला तर त्यांच्या गणवेशामध्ये सुद्धा, त्यांच्या त्या क्रीडावेशामध्ये सुद्धा आपल्याला ते दोन रंग आढळतात. तुम्ही नाक्या नाक्यावर जाऊन पहा, जितके तुम्हाला नारळ पाणीवाले दिसतील त्यांच्या बॅनरवर, त्यांच्या नामफलकावर हेच दोन रंग मध्ये लिहिलेलं काही ना काही तुम्हाला दिसेल. ज्या ज्या बॅनरवर त्या बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजामधले गडद हिरवा, गडद लाल हे दोन रंग दिसतील, डोळे झाकून ते बांगलादेशी घुसखोरांचे स्टॉल आहे. पण आम्हाला ही माहिती नसते. आम्हाला सर्व धर्म समभाव शिकवलेला असतो, आमच्यासाठी सगळेजण सारखे असतात. त्यामुळे आम्ही त्या बांगलादेशी घुसखोर, जो घुसखोरी करून आमच्या देशामध्ये येऊन राहिलेला आहे आणि जो भारत विरोधी कारवायांमध्ये लिप्त आहे, अशाच्या स्टॉलवर जाऊन आम्ही खरेदी करतो.
हे आमच्या देशाचं दुर्दैव आहे. इच्छा यावत नारळ पाणीवाले, तुमचं आमचं पवित्र पर्व सुरू आहे नवरात्राचं. नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही शाळं पाणी पितो, पण हे पाणी पिताना आम्ही कोणाच्या हातून शाळं घेणार आहोत? एका देशद्रोहाच्या, एका राष्ट्रद्रोहाच्या, एका परकीय मुलखातून येऊन आमच्या उरावर बसलेल्या एखाद्या घुसखोराच्या? हा धोका वेळीच ओळखावा लागेल आणि वेळीच त्याला आपल्याला आवर घालावा. केवळ इतकंच नाही, तर ही मुंबई आहे. त्या मुंबई ठाणे परिसरामध्ये दर बुधवारी, शुक्रवार आणि रविवारी आमची सकाळ होते. ते मच्छीवाली आमची मावशी असते, ती मच्छीची पाटी घेऊन येते. सकाळ सकाळी जर आपण पाहिलं तर भाऊच्या धक्क्यावर धावपळ करत रात्रीत जाऊन बसणार, सकाळी त्या बोटी येतात भल्या पहाटे, त्यांच्याकडून मच्छी घ्यायची आणि इथे येऊन ती मच्छी दारोदार फिरून विकायची. आज त्या आमच्या कोळी समाजातल्या मावशा गेल्या कुठे? कुणी खाल्ला त्यांचा धंदा? त्यांचा धंदा खाल्ला या बांगलादेशी घुसखोरांनी. ते बांगलादेशी घुसखोर ते त्या ठिकाणी सुद्धा त्यांची ओळख लपवत नाहीयेत. ते काष्टीची साडी नेसून येणारी, भलं थोरलं कुंकू लावून येणारी आणि सोन्याने मढवून येणारी आमची कोळी मावशी ही आता राहिली बाजूला. आणि आम्ही कोणाकडनं मच्छी विकत घेतोय? तो बांगलादेशी मच्छीचा धंदा करतोय, जो चट्टेरी पट्टेरी लुंगी नेसून येतो आमच्याकडे. आणि तो चट्टेरी पट्टेरी लुंगी नेसून येतो, तो त्याची ओळख दाखवतो की मी बांगलादेशी आहे. पण आम्हाला ते कळत नाही. सर्व धर्म समभावाचा, सेक्युलरिझमचा किडा आम्हाला चावलेला असल्यामुळे आम्ही मात्र त्या चट्टेरी पट्टेरी बांगलादेशी माणसाकडनं मच्छी घेतो, कारण तो 2 रुपये स्वस्त देतो. अरे पण अनेक व्हिडिओज तुम्ही पहा, त्या माशांना चिरून त्यांच्या पोटामध्ये कसले कसले विषारी औषध टाकून तुमची अख्खीच्या अख्खी पिढी बर्बाद करण्याचं षडयंत्र हा जिहाद, फूड जिहादच्या माध्यमातून ही मंडळी राबवताना दिसतात. आज ही वेळ आलेली आहे की आपण हे सारं जाणून घेतलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याला वेळीच आवर घातला पाहिजे. तुम्ही मुंबईत राहतात, मुंबईच्या बाहेर जर कुठल्याही दिशेला तुम्हाला जायचं असेल, मी कुठल्याही दिशेला म्हणतो, तुम्हाला इकडे पश्चिम महामार्गाने जायचं असेल गुजरातकडे, तुम्हाला इकडे नाशिककडे कसाऱ्याच्या रूटवर जायचं असेल, तुम्हाला इकडे कर्जतच्या रूटवर जायचं असेल किंवा कोकणात जायचं असेल, आजूबाजूची महामार्गांवरची महत्वाची हॉटेल्स जी आहे, ती हॉटेल्स भले त्याचं नाव कुठलंही असेल, नाव कोणतंही असेल, तरी सुद्धा हॉटेल चालवणारी मंडळी कोण आहेत हे जरा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. ही सगळी मंडळी त्या जिहादी प्रवृत्तीची बसलेली आहे. कदाचित आमच्या देशातला एतदेशीय मुस्लिम आम्ही खपून घेतला असता, पण ही सगळी बाहेरून आलेली आहे. त्यांच्या मनात जिहादचं विष पेरलेलं आहे आणि त्यामुळे त्या अन्नात भेसळ करून तुमच्या आमच्या आरोग्यावर घातक परिणाम करण्याचा विचार करणारी ही मंडळी त्या ठिकाणी बसलेली आहे. नवे नवे केवळ ते विचार करणारी मंडळी बसली तसं नव्हे, ते त्या पद्धतीचं कृत्य करतायत याचे अनेक पुरावे या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत. या देशामध्ये निसंदिग्धपणे अशा प्रकाराने फूड जिहाद थैमान घालताना दिसतोय. त्या फूड जिहादचे इफेक्ट आमच्यावर आर्थिक पद्धतीने होणार आहेत, त्या फूड जिहादचे इफेक्ट आमच्यावर आरोग्यावर होणार आहेत, आमच्या मानसिक आरोग्यावर होणार आहे. त्यामुळे याचा धोका आपण ओळखला पाहिजे. सगळ्यात शेवटी हलाल सुद्धा याच्यामध्येच येते. हलाल, या हलाल पद्धतीचं मटण हे आम्हाला खाऊ घातलं जातं. आज आमचाच एक भाग असलेला खाटीक समाज, जो वंश परंपरेने मटण विक्रीचा व्यवसाय करतो, आज तो खाटीक समाज कुठे आहे? आज त्या खाटीक समाजातला नवतरुण कुठे आहे? हा खाटीक समाजातला नवतरुण हा रस्त्यावर उभा राहून टवाळक्या करतोय. का? कारण त्यांचा जो पिढीजात व्यवसाय होता, त्या व्यवसायावर दुसऱ्या कोणीतरी आक्रमण केलं. हे बाहेरून आलेले घुसखोर, मग ते रोहिंग्या असतील, ते बांगलादेशी असतील, आणि या देशात जिहादी प्रवृत्तीने राहणारी लोक असतील, ह्या साऱ्यांनी मिळून कोंबडीचा व्यवसाय जवळपास पूर्णपणे स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे.
आज आमचा वंश परंपरागत पद्धतीने व्यवसाय करणारा खाटीक समाज कुठल्याही पद्धतीने या व्यवसायामध्ये टिकू शकत नाहीये. कारण या कोंबड्यांचे सप्लायर्स, या कोंबड्यांचे रिटेलर्स, या कोंबड्या कापणारे इथपासूनची सगळी ही दुष्ट चक्र ही यांनी ताब्यामध्ये घेऊन त्याला दुष्ट चक्र बनवलं. कुठलंही एखादं खुराड बनवावं, त्याच्यात 5-50 कोंबड्या टाकाव्यात आणि कुठल्याही शहराच्या रस्त्याच्या फुटपाथवर आपला व्यवसाय सुरू करावा, बिनदिक्कतपणे, बिनधास्तपणे, राजरोसपणे. ही स्ट्रॅटेजी त्यांनी सुरू केली. तो रस्त्यावरचा व्यवसाय आहे. त्याला भांडवलाची आवश्यकता नाहीये, कारण त्यांनी कशाही पद्धतीचं दुकान घेतलेलं नाही. म्हणजे आमच्या देशातले नियम, आमच्या देशातले कायदे, आमच्या देशातलं संविधान या सगळ्याला फाट्यावर मारून मी ज्या पद्धतीनं करेन, हम करे सो कायदा, त्या नात्यानं ते खुराडं घ्यायचं, कुठल्याही फुटपाथवर उभं करायचं आणि तिथून व्यवसायाला प्रारंभ करायचा. या व्यवसायात त्यांचं भांडवल कमी आहे, त्यांचा खर्च कमी आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्या बाकीच्यांपेक्षा 2 रुपये कमी किमतीने हे मांस विक्री करू शकतात. आणि दुर्दैवानं आमचा हिंदू समाज भोळाभाळा आहे. केवळ ते 2-4-5 रुपये वाचवण्यासाठी तो आमच्या हिंदू खाटिकाचं दुकान सोडून या घुसखोरांच्या, जिहाद्यांच्या, या रोहिंग्यांच्या दुकानामध्ये जातो आणि तिथून मांस खरेदी करतो. हे मांस कशा पद्धतीनं घेतलं जातं? आम्ही झटका मांस खाणारे आहोत. हे मांस जे विक्री केले जाते त्या प्राण्याला हलाल पद्धतीने मारलं जातं आणि त्याचं मांस विक्री केली. हलाल आरोग्याला घातक आहे, आर्थिक दृष्टीने सुद्धा तो आम्हा सगळ्यांना घातक आहे. एक प्रकारची ही आर्थिक गुलामगिरीच्या दिशेने आपण चाललोय की काय, अशा प्रकारची भीती आपल्याला मनात येते, ही शंका मनात येते, अशी भीती वाटायला लागते. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी बारकाईने विचार केला पाहिजे आणि जिहादी प्रवृत्तीला खतपाणी घालायचं की आम्ही त्या जिहादी प्रवृत्तीला ठेचून काढायचं, हा निर्णय तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायची वेळ आहे. कारण फूड जिहाद हा केवळ सामाजिक दृष्टिकोनातून नाही, तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या घुसखोरांच्या, अशा प्रकारच्या जिहाद्यांच्या, अशा प्रकारच्या रोहिंग्यांच्या कुठल्याही फूड स्टॉलवरचं कसल्याही प्रकारचं अन्न आपण राशन करणं म्हणजे स्वतःच्या जीविताला धोका उत्पन्न करण्यासारखं आहे. याची गुणगाठ मनाशी बांधून आपण व्यवहार करावेत, असं आपल्या सगळ्यांना आवाहन. धन्यवाद.